नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणिका रेषा, वाऱ्याची खंडितता ईस्ट विदर्भ ते नॉर्थ तामिळनाडू पर्यंत आहे व ती तेलंगणा आणि इंटिरियर कर्नाटकातून जात आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. विदर्भातील दिवस 1, 7 मे विदर्भातील जिल्हे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिवस 2, 8 मे आणि दिवस 3, 9 मे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. दिवस 1 विदर्भातील जिल्हे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता. तसेच विदर्भातील जिल्हे गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये गारपीटची शक्यता आहे. दिवस 2, 8 मे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता. तसेच विदर्भातील जिल्हे अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये गारपीटची शक्यता आहे. दिवस 3 विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. दिवस 1 आणि दिवस 2 मध्ये काही शहरांमध्ये गारपीटची शक्यता दर्शवली आहे. तसेच येणाऱ्या आठवड्यात पार्टली क्लाउडी ते जनरली क्लाउडी वेदर एक्सपेक्टेड आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवस विदर्भात कमाल तापमानात 2 ते 3 डिग्री सेल्सिअस घट होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.